माननीय देवाभावांना विनंती करतो की असलं भाजपचं जे काय नाव खराब करायला लागलेलं आहे हा पालकमंत्री, त्याला खऱ्या अर्थानं तर मान खटावलाच पाठवून द्या. ही सोलापूर जिल्ह्यासाठी काय लायकीचा नाही असं मला वाटतंय भाजपचा कार्यकर्ता म्हणून. ही पालकमंत्री त्या माळरानात आलाय, त्याच्यामुळे त्याला काय इथलं घेणं देणं नाही. नदीत पाणी आणि लाईट सोडत नाही, त्याच्यामुळे ह्याला काय घेणं देणं नाही. ते आमदार कसे येतील आणि कसं नगरसेवक वाढून आमचं वर आमदार वाढून माझं कसं वजन वाढेल तेवढंच त्याला घेणं देणं आहे. शासनाकडे लाईट नाही तर कर्नाटक भागात 8 तास वीज पुरवठा सुरळीत कसा काय चालू आहे? 15 दिवसात आम्हाला जर आपला मागणी मान्य नाही झाला तर सीमा भीमा नदी काढतो सर्व गावा आम्ही कर्नाटक मध्ये जाण्याचा पुन्हा ग्रामसभा ठराव करण्याचा आमचा इच्छा आहे. आणि या पालकमंत्र्याला जर मला कदाचित गावला 4-2 दिवसात त्याला सुद्धा मी सुट्टी देणार नाही एवढंच मला सांगायचं आहे. आणि खरं तर ह्या पालकमंत्र्याविषयी बोलायचं झालं, मी भाजपचा कट्टर कार्यकर्ता आहे, भाजपला मतदान केलंय, पण ही पालकमंत्री पालेभाज्या विकायच्या लायकीचा आहे असं मला वैयक्तिक वाटतं. जर 2 लाखाची तुम्ही कर्जमाफी देणार असला वैयक्तिक माझ्याकडे 3,84,000 आहेत, वरच तू 1,84 भरलं तर 2 लाख मी माफीत गावते. जर माझ्याकडे 1,84 असतं तर मी तुम्हाला वेग मागितलं असते. त्याचे पालकमंत्री गोरे साहेबांनी जेव्हा आदेश दिला लाईट 2 तास करा, पिण्यासाठी पाणी राखीव ठेवा, त्या दिवसापासून लाईट 2 तास आहे. उजनीच्या धरणाच्या इतिहासात नोव्हेंबर डिसेंबर इथे 100% पाणी साठा कधीही नव्हता, पण हे नालायक लोक निवडून दिले आम्ही आणि त्यांनी पाण्याचं नियोजन केलं नाही आणि अचानक रात्री दरोडापराव असं कलेक्टर ऑफिसला फतवा काढला की शेतकऱ्याला 2 तास लाईट द्या. जर आता 2 दिवसात जर नाही लाईट सोडली तर कुठल्या आमदार दिसेल त्याला त्याची गाडी फोडल्याशिवाय त्याची कापडं उतरून त्याला नागडं उघडं करून त्याच्या गाडी पैसे सोडल्याशिवाय मी सुट्टी देणार नाही. नमस्कार, मी मुकेश. महाराष्ट्र माझामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. दर्शको, मी आता सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे. सोलापूर जिल्ह्यातल्या कलेक्टर ऑफिस समोर या ठिकाणी शेतकऱ्यांचं विजेसाठी आणि पाण्यासाठी आंदोलन या ठिकाणी चालू आहे. राजू शेट्टी साहेब यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन खऱ्या अर्थानं चालू आहे. बघायला गेलं तर उजनी धरण गेल्या वेळी 100% भरला असताना देखील सरकारला किंवा प्रशासनाला त्याचं योग्य नियोजन करता न आल्यामुळं आणि यावर्षी पाऊस लांबणीवरती गेल्यामुळं शेतकऱ्याला त्या ठिकाणी नाहक त्रास सहन करावा लागतोय. काही ठिकाणी पाणी आहे, परंतु सरकारने किंवा या शासनानं प्रशासनाने त्या ठिकाणी लाईट कपात करून अगदी 2 तासावरती लाईट आणल्यामुळं शेतकऱ्याची हातातोंडाशी आलेली पिकं देखील त्या ठिकाणी जळून चाललेली आहेत अशी भावना देखील त्या ठिकाणी अनेकांकडून बोलण्यात येते. काही शेतकरी आपल्या सोबत आहेत, नेमक्या त्यांच्या काय प्रतिक्रिया ते जाणून घेऊया. नमस्ते हो. नमस्ते. कुठून आला तुम्ही? आंब्याहून आले, पंढरपूर तालुका. काय प्रतिक्रिया सुरुवातीला सांगा, पाणी आहे का? असलं तर पाणी वीज आहे का? पाणी भरपूर आहे नदीत, वीज कमी आहे, पाणी सोडायची गरज आहे. आता शेतकऱ्यांची पिकं ऐन पावसाळ्यात जळून चालेत. ही पिकं जळल्यानंतर त्या पिकाचं पंचनामा कलेक्टरांनी करावं आणि तर आम्हाला शेतात जायची गरज नाही. पंचनामा केल्यानंतर आम्हाला त्याचा मोबदला द्या. आता डोळ्यासमोर उभी पिकं जळलेली बघताना कुठल्या शेतकऱ्याला काय आनंद होईल का? त्याचा त्रासच होतोय. प्रत्येक शेतकऱ्यालाही त्रास होण्यापेक्षा त्याचं महत्वाचं कारण आहे शासनानं ही धोरण जे अवलंबलंय 2 तास लाईटीचं. 2 तास लाईटीनं पाणी मोटरातून दंडात पळेपर्यंत लाईट जाते. शासनाला लाईट नसेल त्याच्या काय अडचणी चालू असतात. शासनाकडे लाईट नाही तर कर्नाटक भागात 8 तास वीज पुरवठा सुरळीत कसा काय चालू आहे? ही महत्वाची प्रतिक्रिया आहे. नमस्ते हो. नमस्ते. काय एवढं मोठं आंदोलन शेतकरी गोळा झाले तिथं, काय लोकांची प्रतिक्रिया देते? आता कसं झालंय, नदीत पाणी आहे आणि लाईट 2 तास सोडती ती, मग आई खाऊ देणं आणि बाप बीक मागू देणं ही परिस्थिती आता झाली आहे. एक तर महागंदी पिकं मोठी केली, कारखान्याला ऊस घातली, त्याची बिलं नाही ती, आणि आता नदीत पाणी आहे, लाईट आम्हाला 2 तास सोडती ती. अशी लाईट सोडली चालू करून काय, आता आमच्या मोठी बागायतदार आहे ती 5 किलोमीटर पाईपलाईन आहे त्या, असं चालू करून दांडात पाणी गेलं की तर इकडं ट्रिप करते ती. मग आम्हाला जर त्या बारीनं शेतकऱ्यांना कशासाठी आंदोलन करायची, किती दिवस करायची, तर ही पोडरी आहेत पांढऱ्या डगळ्यातलं, हे आता इलेक्शनात बिजी येत आणि एक पट्ट्या सुद्धा 11 आमदार मधला आणि एक 12वा खासदार आहे, एक सुद्धा शेतकऱ्यासाठी काय बोलत नाही. आणि ह्यांना एकच माहिती, ह्यांना चांगलं गावलंय. इलेक्शन आलं 5 वर्षात 1,000 रुपये दिलं की 1,000वर गडी 5 वर्ष मतदार गोल होते. लोकांची पण चूक आहे, मतदारांची पण चूक आहे. ह्यात मतदाराची बी चूक आहे. त्याच्यामुळं आता मतदारांनी ठरवलं, आता नरडीला आलंय
आता ह्यांना सुट्टी देणार. मग खासदार राजू शेट्टी साहेबांनी सांगितलंय आता ह्यांना कोणाला काय बोलाय नाही. एक 4-2 आमदार जे मतदारसंघात आपण निवडून का दिलं का तर आपल्या शेतकऱ्यासाठी तरमळ उद्या विधानसभेत पुन्हा अधिवेशनात मांडतील त्याच्यासाठी आपण निवडून देतो. पण ह्या पट्ट्याशींचं काय घेणं देणं नाही. पालकमंत्री होती सोलापुरात, गुलाला होती, आता आम्ही बघितलंय. ते आता त्याच्यात बी जे आमचा आमदार कसं वाटते तर नगरसेवक फोडते तर जिल्हा परिषद सदस्य फोडते तर 20-20 लाख रुपये देते तर ते त्याच्यात बी जे पण शेतकऱ्यासाठी लाईटीसाठी ही पालकमंत्री त्या महाराणात आलाय त्याच्यामुळे त्याला काय इथलं घेणं देणं नाही. नदीत पाणी आणि लाईट सोडत नाही त्याच्यामुळे ह्याला काय घेणं देणं नाही. ते आमदार कसे येतील आणि कसं नगरसेवक वाढून आमचं वर आमदार वाढून माझं कसं वजन वाढेल तेवढंच त्याला घेणं देणं आहे. ह्याने जर आता ह्या पालकमंत्र्यांना सांगून पालकमंत्र्याला आम्ही सांगा आलोय आणि आता कलेक्टर ऑफिसला आलोय त्यांनी जर आमच्या मागण्या नाही मान्य केल्या आता राजू शेट्टी साहेबांना आदेश दिलाय जर इथनं आमदार खासदार कोण रस्त्यावर उतरला नाही शेतकऱ्यासाठी जर पाण्याचा प्रश्न लाईटीचा प्रश्न नाही मार्गी लावला आणि गेल्या वर्षीच उस गेलेली काय काय पट्ट्यानं बिलं दिली नाही ती जर आता 2 दिवसात जर नाही लाईट सोडली तर कुठल्या आमदार दिसल त्याला त्याची गाडी फोडल्याशिवाय त्याची कापडं उतरून त्याला नागडं उघड करून त्याच्या गाडी पैसे सोडल्याशिवाय मी सुट्टी देणार नाही. म्हणून आज या सगळ्या शेतकऱ्याची व्यथा मला बघू ना म्हणून आज तुम्ही आमच्या व्यथा घेतल्या. ही सगळ्या पत्रकाराला माझी एक विनंती आहे ही सगळ्याच्या नाव सोडून सगळ्याला व्यथा जावा आणि या पालकमंत्र्याला जर मला कदाचित गावला 4-2 दिवसात त्याला सुद्धा मी सुट्टी देणार नाही एवढंच मला सांगायचं आहे. मी बाहुबली सावळत सरकुलीवर प्रतिक्रिया बघायला मिळते. शेतकऱ्याला सातत्यानं वेगवेगळ्या कारणामुळे उपोषण करावं लागते. रस्त्यासाठी असेल, तुमचं ऊस उत्पादक किंवा ऊस वाहतुकीसाठी असेल आणि आता या पाण्यासाठी असेल. काय शेतकरी म्हणून काय चाललंय या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येक शेतकऱ्याला प्रत्येक नागरिकाला मतदानाचा अधिकार दिला आणि लायक माणसं निवडून द्यावीत असं त्यासाठी प्रयोजन केलेलं होतं. परंतु प्रत्यक्षात लोक जे निवडून देत आहेत ते नालायक माणसं निवडून देते असे म्हणायची वेळ आता शेतकऱ्यावर आलेले आहे. कारण उजनीच्या धरणाच्या इतिहासात नोव्हेंबर-डिसेंबर इथे 100% पाणीसाठा कधीही नव्हता पण ही नालायक लोक निवडून दिली आम्ही आणि त्यांनी पाण्याचं नियोजन केलं नाही आणि अचानक रात्री दरोडापराव असं कलेक्टर ऑफिसला फतवा काढला की शेतकऱ्याला 2 तास लाईट द्या. त्यांच्या बापाने 2 तासात भिजवलं होतं का? कुठल्या बी मंत्र्याने खासदाराने जी मिटिंगला हजर होती त्यांनी 2 तासात शेती कशी करायची तेवढून दाखवावं मग त्याला कळत शेतकऱ्याच्या काय व्यथा आहे ते. सरकारनं या ठिकाणी सामान्य शेतकऱ्यांच्या घाम पायाखाली तोडायचं काम केलेलं आहे. भारतीय जनता पार्टी शेतकऱ्यांना नुकसान केलं होतं. का कुठलं? सरकोलीवर बरेच लोक आलाय. काय नदीत तरी आता पाणी दिसत होतं आम्हाला. पाणी भरपूर आहे परंतु लाईटच 2 तास केली आहे त्यामुळं उभी पिकं आमची जळायला लागली ती. कोण आहे जबाबदार याला? याला सरकार आणि प्रशासन जबाबदार आहे. या जिल्ह्याचे पालकमंत्री गोरे साहेबांनी जेव्हा आदेश दिला लाईट 2 तास करा पिण्यासाठी पाणी राखीव ठेवा त्या दिवसापासून लाईट 2 तास आहे आणि आरळीपासून वेळीपर्यंत 70 किलोमीटर जो कर्नाटकचा भाग येतो विजापूर जिल्हा तिथं मात्र 8 तास 3 पीस आणि बाकीची सिंगल फ्यूज अशा 18 आणि 20 तास मोटरा चालते त्या. मग सोलापूर जिल्ह्यानंच काही काढा काढलाय का पाणी राखीव ठेवण्याचा? पालकमंत्री सरकार म्हणजे पालकमंत्री जे आहेत ते शेतकऱ्याच्या विरोधात वाटतं. हो हे भाजप सरकारच शेतकऱ्याच्या विरोधात आहे. त्यांचा बयानच नाही फक्त तोडा फोडा आणि राज्य करा हेच यांचं सूत्र चालू आहे. तोडाफोड आणि राज्य करा. कुठलं गाव तुमचं? विठ्ठल कारखाना चिलाईवाडी. चिलाईवाडी. बरं काय लोकांचं चालू आहे इकडे चिलाईवाडी? लोकांची आमच्या भागात अशी परिस्थिती चालू आहे. भावी आमदार सचिन पाटील साहेबांच्या वतीने आम्ही शेट्टी साहेबांना पाठिंबा आहे आंदोलनाला. एक शेतकरी पुत्र गरीब शेतकरी आम्ही 2 एकर जमीन आहे. शेतीचा भाजप सरकारने संकट टाकले. आपला पालकमंत्री चुकीचा आहे. पालकमंत्र्याचा निर्णय चुकीचा आहे की आता जे काल विधान परिषद निवडणुका झाल्या विषय हा निवडणुकीचा नाही पण विषय हा शेतकऱ्याच्या कष्टाचा आहे शेतकऱ्याच्या घामाचा आहे. एक शेतकरी आज ही सोलापूर जिल्हा म्हणजे आपल्या पंढरपूरकरांसाठी ही राजधानी आहे. राजधानीत आज आम्ही जिल्हाधिकाऱ्याला निवेदन द्यायला आलोय. यांनी कर्नाटकात वायपट पाणी दिलं नदी काठला तुम्हाला सांगतो विद्युत पुरवठा खंडित केला. ज्या वेळेस शेतकऱ्याला आम्हाला गरज आहे
त्यावेळेस ह्याने आमची लाईट कपात केली आहे. कर्जमाफी दिली म्हणे. कर्जमाफी फसवी दिली कर्जमाफी. हा. समजा आता उदाहरणार्थ ह्याने रोहित पवारच्या ह्याला शेतकरी आंदोलनाला आमचा पाठिंबा होता, पण वैयक्तिक रोहित पवारला आमच्या कायमस्वरूपी आमच्या खानदानी रक्तातनं आमचा विरोध आहे. रोहित पवार सुद्धा विकला गेलेला आहे. काय माहिती तुला कुठलं? बेगमपूर गाव आहे. बेगमपूर. काय नदीला पाणी बघायला मिळते पण काय आवाज? नदीतलं पाणी बघायला तर मिळतंय, परंतु शेतातलं पीक बघू वाटत नाही अशी परिस्थिती झाली. कशामुळे झाले? ही एक पालकमंत्री साहेबांनी जे काही कलेक्टर साहेबांना निर्देश दिले असतील त्याच्यामुळे झालेलं आहे. कारण कलेक्टर साहेब एवढे काही जास्त अधिकार त्यांना नसतात. हा. आणि खरं तर ह्या पालकमंत्र्याविषयी बोलायचं झालं, मी भाजपचा कट्टर कार्यकर्ता आहे. हा. भाजपला मतदान केलंय, पण ही पालकमंत्री पालेभाज्या विकायच्या लायकीच आहे असं मला वैयक्तिक वाटतं. आणि माननीय देवाभावांना विनंती करतो की असलं भाजपचं जे काय नाव खराब करायला लागलेलं आहे हा पालकमंत्री, हा. त्याला खऱ्या अर्थानं तर मान खटावलाच पाठवून द्या. ही सोलापूर जिल्ह्यासाठी काय लायकीचं नाही असं मला वाटतंय भाजपचा कार्यकर्ता म्हणून. तर पालकमंत्री या भागामध्ये आपल्या सातत्याने बघायला मिळणे. प्रत्येक निवडणुकीत पालकमंत्र्यांचा मोठा हस्तक्षेप होता, परंतु पालकमंत्र्यांनी शेतकऱ्याविषयी कोणता आवाज कोणता प्रश्न उठला असं ऐकायला मिळालं? पालकमंत्र्याला फक्त एकच काम करायला लागलाय, तो कुठल्याही शेतकऱ्याचा किंवा सर्वसामान्याचा तो कुठलाही आवाज उठवत नाही. फक्त आवाज त्याच्या फक्त आतून मनातून येतोय की फक्त कोण फुटणार आहे. पक्ष मजबूत करणं गरजेचं आहे, पण पक्ष मजबूत करत असताना कार्यकर्त्यांची जी काय ज्याच्या जीवावरती तुम्ही संघटना उभा केली, ज्याच्या जीवावरती तुम्ही पक्ष मजबूत केला, त्या कार्यकर्त्यांना मात्र रानात गेल्यानंतर डोळ्यातनं पाणी यायला लागले. मग ते कार्यकर्ते तुम्हाला मतदान देतील का उद्या? आणि तीच संघटना एकदा जर खिळखिळी झाली तर तुम्ही असं फोडून जोडून किती दिवस पक्ष चालवणार आहे उपऱ्यांच्या जीवावरती? म्हणून ह्या कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर तर कमीत कमी देवाभावना अशा प्रकारचा पालकमंत्री ह्या सोलापूर जिल्ह्याला देऊ नये असं मला वाटतंय. पालकमंत्र्यांच्या चुकीमुळे शेतकऱ्याला हे खर्च भोगायला लागले अशी प्रतिक्रिया मागावी होती. नमस्ते हो. नमस्कार. कुठलं गाव? आळगे, आळगे. बरं, कुठं आलं ते? अक्कलकोट तालुका. अक्कलकोट तालुका. बरं, तुमच्याकडे काय परिस्थिती आहे? आपल्याकडे परिस्थिती तेच आहे. सगळ्या नदीकडचं आता 8 तासाचं 6 तास केलं, 6 तासाचं आता 2 तासामध्ये आता त्या नदीकाठी असल्यामुळे 12 हजार फूट पाईपलाईन आहे. अर्धा पाऊण तास पाणी पाईप मध्ये मोटर चालू केल्यावर होत नाही. पाणी तर आहे भरपूर. पाणी कमी घेऊन काय करायचं त्याला? पाणी तिथं नदीमध्ये असून काय आहे? आणि ते प्यायला राखीव ठेवलेत म्हणतात, ते पाणी ते थोडं पिऊन बघावं. ते पालकमंत्री ते आमदार हे काय ते राखीव ठेवलेले ते पाणी काय एक शेतातलं गाडं पण ते पित नाही. तर ह्या सीना भीमा नदी काठवाला ना ह्या शेतकरी मागच्या वेळी पण आम्ही हे केलं होतं, तिकडं कर्नाटकवाल्यांनी 10 तास लाईन. पुन्हा आम्हाला ह्या भागामध्ये सर्व ग्रामस्थांनी आणि ग्रामपंचायतीने आम्ही ठरवलं आहे की आम्ही मूलभूत सुविधा द्या. मूलभूत सुविधामध्ये आम्हाला पाणी पाहिजे आणि शेतकऱ्याला काय हवंय ते वीज, रस्ते, वीज, पाणी पाहिजे. नाही तर आम्ही भविष्यात 15 दिवसात आम्हाला जर आपला मागणी मान्य नाही झाला तर सीना भीमा नदीकाठचं सर्व गावं आम्ही कर्नाटकमध्ये जाण्याचा पुन्हा ग्रामसभा ठराव करण्याचा आमचा इच्छा आहे. ही खरं तर दुर्दैव आहे आपल्या महाराष्ट्रातले काही खेडेगावं त्यामुळे कर्नाटकला जोडा. त्या पाठीमागचं कारण आहे या भागामध्ये शेतकऱ्यांसाठी लाईट मिळत नाही. या भागामध्ये या सोलापूरमध्ये आलेला शेतकरी सरकारला काय एखादं पैसे घरदार मागायसाठी आलेला नाही. इथला शेतकरी खऱ्या अर्थानं आमच्या शेताला पाणी आणि मुबलक वीज मिळावी या अपेक्षेनं या ठिकाणी आंदोलन या ठिकाणी चालू आहे. खरं तर शेतामध्ये गेल्यानंतर आपली उभी पिकं जळाल्यानंतर शेतकऱ्याच्या डोक्यामध्ये लक्षात येते की आपण ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टी किंवा जे सरकार या भागामध्ये काम करते ते कुठंतरी चुकीचं काम करते अशी भावना या ठिकाणी शेतकऱ्याकडून व्यक्त केली जाते. खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं कर्जमाफी भारतीय जनता पार्टीने किंवा महायुतीने जाहीर केली होती ती कर्जमाफी कुठेतरी फसवी आहे यासाठी देखील मोठी आंदोलन किंवा लोकांकडून त्या ठिकाणी चर्चा आपल्याला बघायला मिळते. खरं तर हा लोकांचा उद्रेक सरकारनं लवकरात लवकर लक्ष घालून, कारण पावसाळा लांबणीवरती गेल्यामुळे शेतकऱ्यांची उभी पिकं जळायला लागली ती यासाठी सरकारनं लवकरात लवकर लक्ष घालून यावर तोडगा काढणं गरजेचं आहे. कॅमेरामॅन शंभू सोबत मी मुकेश, महाराष्ट्र माझा, सोलापूर.